हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे मी फिलची बाही दाखवत आहे। तर इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ती जॉईंट करून घेतलेली आहे। आपल्याला जेवढे दंडघेर आहे त्या मापाने आपल्याला हे करून घ्यायचे आहे, पट्टी काढून घ्यायची आहे। आणि पट्टी घेता वेळेस कमीत कमी 3 पट जास्त असावी, कारण ज्या करून आपण प्लेटा पाडत आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने प्लेटा पाडत आहे। तर त्या आपल्याला प्लेटा पाडता वेळेस अशा अर्धा इंचाच्या पडल्या पाहिजेत, म्हणजे कमीत कमी 1 इंचाचं गेलं पाहिजे आणि एक डायरेक्शनमध्ये इकडून तिकडून सेम टू सेम गेली पाहिजे प्लेट। आणि प्लेट टिचिंग करता वेळेस कमीत कमी अर्धा इंचाच्या मार्जिनवरती करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून शनी आपल्याला जॉईंट करता वेळेस काही प्रॉब्लेम येऊ नये आणि एकदम कवरमध्ये आपण ही प्लेटा आहे त्या हे करून घ्यायची आहेत, बाहीला जॉईंट करून घ्यायची आहे। तर मी ते बघू शकता कशा पद्धतीने प्लेटा पाडून घेत आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला पण अशाच प्लेटा करून घ्यायच्या आहेत। प्लेटांची पट्टी काढता वेळेस 2 इंचाची असावी आणि ती होल्ड केल्यानंतर 1 इंचाची आणि लांबडी आपल्याला जेवढी आपले बाहीचा दंडघेर आहे त्याच्यापेक्षा 3 पट जास्त घ्यायची आहे। तुम्ही थोडी जास्त जरी घेतली तरी काही प्रॉब्लेम येत नाही। इथे बघू शकता मी खूप लांबडी घेतलेली होती ही पट्टी तयार करून, तर एवढ्याच झालेल्या आहेत प्लेटा आपल्या। त्यानंतर आपला मेन पीस आहे जो ब्लाउज पीस, तो घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर इथे बघू शकता मी मध्ये काढलेला आहे आणि मी ते दोन्ही पण बाह्यांचे प्लेटांचं तयार करून घेतलेलं आहे। आणि मध्ये काढल्यानंतर ह्या प्लेटा ज्या आहेत आतल्या साईडला जी बाजू सवची आहे ती ठेवायची आहे आणि टिचिंग केलेली बाजू आपल्याला काठाच्या कुठल्या साईडला ठेवायची आहे। आणि अशा पद्धतीने मध्ये काढून इथे तुम्ही पिन पण लावून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि इथे मी नक्कानं दाखवलेले आहे तशी आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे। खालची जी शिलाई आहे काठाची त्यातली 1/2 इंच आली पाहिजे मेन पिसाची, आणि ह्याची मी अर्धा इंच म्हणजे सरकून घेतलेलं आहे थोडंसं इथे बघ आतल्या साईडला। परत ही कुठली पण दुसरी बाही जी आहे ती पण मी तुम्हाला दाखवत आहे। परत एकदा मध्ये काढून घ्यायचं आहे। इथे आपल्याला खडून म्हणजे मार्जिन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला ही पण बाही त्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायची आहे। शिवून घेतल्यानंतर ही बाही आपली कवर होणार आहे, जसे आपण म्हणतो की कवर शिलाई घातलेली आहे तशी ही लॉक होणार आहे। तर कधीही मेन ज्या प्लेटा आहेत त्या आतल्या साईडला ठेवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून नंतर आपण अस्तरची वरून जी बाही लावणार आहे ते आपल्याला व्यवस्थित लावता यावं। इकडल्या साईडला माझं 1/2 इंचानं कापड गेलेलं आहे आणि बाहेरच्या साईडून जे निघालेलं आहे आपलं प्लेटांचं कापड ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा। इथे बघू शकता मी मेन जे कापड एक्स्ट्रा राहिलं होतं ते कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा आपल्या ह्या बाह्या आहेत त्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत। आणि मेन म्हणजे महत्त्वाचं तुमचा पॉईंट, ज्या वेळेला तुम्ही नवीन असता त्यावेळेला काय होतं की बाह्या एकसारख्या जॉईंट होतात। तर आपल्याला काय करायचे आहे, ही अस्तरची बाह्या आहे ते अर्धा इंच एक पुढं कमी झाली पाहिजे आणि एक आपल्या कुठल्या साईडला अर्धा इंच आली पाहिजे। त्यानंतर इथे मी वरून ही बाही आहे ती जॉईंट केलेली आहे। इथे आता बघू शकता मी 1/2 इंचाने शिलाई घालवणार आहे। तर शिलाई घालवता वेळेस एकदम एका लाईनमध्ये 1/2 इंचानं घालवायचे आहे आणि जे आपण मेन प्लेटा लावलेल्या असतात त्याच्यावरून बरोबर शिलाई गेली पाहिजे, जेणेकरून बाहेर काही दिसलं नाही पाहिजे। त्यानंतर इथे बघू शकता खूप सुंदर ह्या ज्या मी प्लेटा आहेत आपलं फिटिंगची बाजू आहे ती मी सोडून दिलेली आहे आणि मेन महत्त्वाची आपला दंडघेर आहे तेवढ्याच मी इथे प्लेटा ह्या तयार केलेल्या आहेत। पण कधीही लक्षात ठेवायचं, कारण कापड कमी असतं, साडीतलं खूप कापड आपण कटिंग नाही करू शकत। तर ह्यांची आपल्याला बॅक साईडला पण डिझाईन करायची आहे, त्यासाठी मी फक्त दंडघेरापुरतीच ह्या प्लेटांचा वापर केलेला आहे। इथे बघू शकता। तर तुमच्याकडेही कापड कमी असल्यावर तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता। तर इथे आपल्या मेन बाही आहे ती मी जॉईंट करून घेतलेली आहे
अशा पद्धतीने. आणि साईडचा जो कपडा असतो आपला जो राहिलेला असतो ब्लाऊज पिसाचा, तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तर इथले आपल्या दोन्हीही बाह्यांची फेली बाही लावून झालेले आहे. मी आता तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा कसं सुंदर आणि खूप छान दिसते. तर हे बघू शकता दोन्हीही बाहीसनी मी एकदम सेम टू सेम लावायचे आहेत. अजिबात कमी जास्त नाही झालं पाहिजे कापड. तर बघू शकता आपलं जे मेन फिटिंगचं आहे ती बाजू सोडून